रांजण माता यांचा आव्हानाचा खूप मोठा महोत्सव आम्ही घेतो आहे। या महोत्सव घेण्यामागचा आशय हेच आहे की आम्ही जे सर्व त्यातले बंधू आणि जे परिवार आहेत ते कुठल्या कारणाने स्वतःच्या घरी हे आयोजन करू शकत नाही। कधी त्यांना मॅनपॉवर कमी असतं, कधी त्यांच्याकडे फायनान्सचं पण असतं आणि कधी जागेचा पण अभाव असतो। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही आमच्या समितीने बैठक घेतली आणि त्या बैठकीत नक्की केलं की आपण आपल्या समाजासाठी एवढं चांगलं कार्य आपण करून द्यावं आणि त्यात त्यांना उपयोगी आहे ते सगळ्या गोष्टी आपण तिथे उपयोग करून द्याव्या। आणि त्या आशयाने आम्ही जो इथे आयोजन घेतो आहे तर त्यासाठी आम्ही आज पत्रकार बंधूसोबत आमची पत्रकार परिषद घेतो आहे। तर आमचं समितीवरती म्हणणं हेच आहे की आमची एवढी चांगली जी आमची महोत्सवाची जी न्यूज आहे ती आपण आपल्या दैनंदिन अखबारात प्रकाशित करून आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याची आपण स्लोगन आहे सेवा, संघटन आणि समर्पण। म्हणजे आपण समाजासाठी संघटन रूपे सेवा करून समर्पित व्हायचं हा एक उद्देशानेच आम्ही एवढा मोठा आयोजनाचा इथे घेतो आहे। आणि त्यासाठी आमच्या भगिनींचं संघटन तर आहेच, पण आमच्या सगळ्या समाजातील बंधूंची आम्हाला सगळ्यांनी धनाने त्यांची आम्हाला इथे सहयोग होत आहे। तर आमचं आयोजन सगळ्यात चांगलं होईल ही अपेक्षा आम्ही ठेवतो आहे। महापरिषद विदर्भ महिला अध्यक्ष शीला पोपट इथे पत्रकारांसोबत माझा संवाद करते आहे की येत्या 24-25ला आमच्या श्री लोहाणा महापरिषद विदर्भ महिला समिती, आट्यांतरच्या महिला समिती आणि जलाराम सत्संग मंडळ महिला मंडळाच्या सहयोगाने आम्ही जो आयोजन घेतो आहे तो आहे सामूहिक यज्ञोपवीत संस्कार आणि श्री रांजण माताचे 108 आमच्या जे लोटा म्हणतात त्याला 108 देवींचं आम्ही आवाहन करायला चाललो आहे। आणि त्या धार्मिक आयोजनासोबत आमच्या समाजातील ज्या गृहोद्योग करतात त्या बहिणी आणि आमच्या लेकी मुलींसाठी आणि आमच्या सुनांसाठी आम्ही तिथे एक सरस मस्त आयोजन करून राहिलो। एक्झिबिशन कला संगम नामक एक्झिबिशन आम्ही तिथे घेतो आहे आणि याचा कला संगम एक्झिबिशन घेण्याच्या मागचा आशय हेच आहे की आमच्या ज्या समाजातील महिला, आमच्या सुना, मुली ज्या पण ह्या सगळ्या गृहोद्योग करतात आहे त्यांच्यासाठी त्यांना एक समाजात त्यांच्या प्रॉडक्ट्सला आम्ही त्यांचं इंट्रोड्यूस पण करू शकतो आणि त्या प्रॉडक्ट्सला एक मार्केटिंग लेवल आणि अजून त्यांच्या उत्पादनाला चालना मिळायला पाहिजे या आशयाने आम्ही तो कला संगम एक्झिबिशन घेतो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब इथे आहे की जो आम्ही हा सामूहिक आयोजन जे घेतो आहे त्यामागचा आशय हाच आहे, त्याचा उद्देश हेच आहे की समाजातील जे बंधू भगिनी आपल्याकडे आपले परिवार याच्यात सहभागी होणार आहेत ते याच्यासाठीच होतात की काही ना काही त्यांच्यासाठी घरी करणं संभव नसतं, कधी त्यांच्याकडे पैशाचा पण प्रॉब्लेम असतो, कधी त्यांच्याकडे मॅनपॉवर नसतं। तर ह्या गोष्टी सगळ्या ज्या आम्हाला समाजातून वेळोवेळी मिळत असतात त्याच आदेशाने आम्ही हे आयोजन करण्याचं ठरवलं की त्यांच्याकडचे ते देवीचे आव्हान आहे किंवा त्यांच्याकडच्या ज्या मौज होणार आहेत त्या कदाचित नाही करू शकत तर आपण त्या समोर यावं, संस्थेने समोर यावं आणि संस्थेच्या रूपाने आणि या समितीच्या रूपाने आम्ही तिथे त्यांचं आयोजन करून द्यावं। आणि ह्याच उद्देशाने आमचा हा कार्यक्रम घेतो आहे तो रांजणधाम महेश भवनला 23-24-25 आणि त्यांची वेळ राहील सकाळी 8 ते संध्याकाळी 8 तिन्ही दिवस आमचा कार्यक्रम हा तिथे आम्ही राबवतो।